न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। दुभाजगात 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड, विविध रंगी फुलांनी बहरणार टिळक रोड, हरित व सुंदर शहराच्या दिशेने आणखी एक पाऊल। हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर घडवण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क टिळक रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून तब्बल 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली। भविष्यात या वृक्षांवर विविध रंगांची फुले बहरणार असल्याने संपूर्ण टिळक रोड परिसर अधिक आकर्षक, नयनरम्य आणि पर्यावरणपूरक बनणार असून शहराच्या सुशोभीकरणात मोलाची भर पडणार आहे। या वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही। विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व असून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची समजून पार पाडली पाहिजे। त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून पर्यावरणपूरक उपक्रमांनाही सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांनी राबवलेल्या विकास कामांचे कौतुक करत वाडिया पार्क टिळक रोड परिसराला विकासामुळे नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त केली। गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून आणि नागरिकांच्या लोकसहभागातून हा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करूनच न थांबता त्यांच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी ही सर्व नागरिक मिळून पार पाडणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। विकास, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरेल असा विश्वासही यावेळी विविध स्तरातील उपस्थितांनी व्यक्त केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। घेतली ही चळवळ ही स्थानिक नागरिकांनी घेतलेली, जे टिळक रोडवरता 2021-22च्या कालखंडामध्ये त्या टिळक रोडमध्ये पहिलं कॉन्क्रीटीकरणाचं काम टिळक रोड परिसरामध्ये पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर झाडं लावलेली होती, पण नंतर ती आपण पाहिलं की ती जगली नाहीत, कारण त्यामध्ये कुणी निगा राखली गेलं नाही। सगळेच काम आपण ज्या कुठले स्थानिक प्राधिकरण असेल, मग ते केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत याच्यावर अवलंबून राहू शकत नाही। त्याच्याबरोबर लोकसहभाग जोपर्यंत होत नाही त्यामुळे कुठली चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, कुठलं काम पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून आज खऱ्या अर्थानं लोकांनी पुढाकार घेतलाय आणि लोकांच्या लोकसहभागात हे सगळं काम पूर्ण होतंय। त्यामुळं आज हे जे काय काम हाती घेतलं, लोकांनी स्वतः झाडं आणलेले आहेत। जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत झाडं जगू शकत नाही। कितीही कुणी झाडं दिले आणि ते लावले फार ते झाडं जगतात असंही नाही। लोकसहभाग महत्वाचा असतो। त्यामुळे आज सगळ्या ठिकाणी मग गणेश भोसले साहेब असतील, संपतदादा पारस्कर असतील किंवा उपमहापौर धनंजय जाधव साहेब असतील, हे सगळे लोक आज झाडांच्या बाबतीने पुढाकार घेत आहे। तर आज यांचीच प्रेरणा घेऊन ह्या लोकांनी टिळक रोड परिसरामध्ये तुषार शेठ संकेतचे असतील, कांतीबाई असतील, या सगळ्या लोकांनी पुढाकार घेतलाय। गोरख शेठ पडोळे, त्याचप्रमाणे नगरसेवक सुरेश बनसोडे असतील, आविदाते असतील, विपुल शेठ शेटे असतील, हे सगळ्यांचं मार्गदर्शन योगदान या लोकांना आहे। त्याबरोबरीने आता नगरमध्ये देखील, अहिल्यानगरमध्ये आपापल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत असताना आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी। कुठे वरती तारा नसावीत MCBच्या, की जेणेकरून झाड पुन्हा काढावं लागेल। रस्त्याच्या दुतर्फा लावत असताना खाली ड्रेनेज लाईन कुठपर्यंत आहे, पिण्याच्या पाण्याची लाईन कुठपर्यंत आहे, याची चौकशी करून ते झाड लावावं आणि जेणेकरून कुठे त्याचा त्रास पुन्हा होणार नाही, कोणाला काढावं लागणार नाही, अशाच पद्धतीने लावावं। कारण आज जे झाडं लावले तर हे शहर एक चांगल्या पद्धतीनं रस्त्यांच्या बरोबरीनं सगळ्यात जास्त झाडं असलेले ग्रीन सिटी म्हणून या महाराष्ट्राच्या नकाशावरती ओळखलं जावं। आणि ती ओळख ही काय शासनाची किंवा महापालिकेच्या मदतीने नाही, तर लोक चळवळीतून उभा राहिली। प्रत्येकाचा उद्गार निघाला पाहिजे की हे शहर झाडांच्या बाबतीमध्ये जे पुढे येतंय, तर याच्यामध्ये फक्त लोक चळवळ आहे, लोकसहभाग आहे, हेच आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे। त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घ्यावा। आज टिळक रोडवाल्यांनी घेतलाय, त्यांच्या मनापासून एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो। आज टिळक रोड परिसर याचे राज पॅलेस रोड या ठिकाणी सर्व आमच्या या प्रभागातील जे काही नागरिक आहेत या रोडचे, त्यांनी स्वखर्चातून प्रभागातून लोकसहभागातून आज या ठिकाणी 1000 वृक्ष या रोडला लावलेले आहेत। तर सर्वप्रथम मी त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो की असा जो उपक्रम त्यांनी चालू केला तो पूर्ण नगर शहरांनी करावा व त्यांनी फक्त ते झाडं लावलेच नाही तर ती जागवायची पण जबाबदारी घेतली, त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली। असाच उपक्रम सर्वांनी राबवा व आम्ही पण, आमचे आविताते घुले असतील, विपुलजी शेटे असतील, गोरखजी पडोळे असतील, मी असं
आम्ही सर्वजण हा 13 नंबर प्रभाग नक्कीच नगर शहरामध्ये एक हरित प्रभाग म्हणून व स्वच्छ प्रभाग म्हणून यापुढून लोकांना दिसून येईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त. आज टिळक रोड येथे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आपण 1000 वृक्षरोपण लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर त्या कार्यक्रमाकरता माननीय संग्राम भैया जगताप, आमचे मार्गदर्शक कांतीभाई पटेल, त्याच्यानंतर तुषारजी मुत्ता व टिळक रोड परिसरातील सर्वच नागरिक यांनी सर्वांनी उपस्थिती दिली. आणि हा जो आमचा आजचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पूर्णतः लोकसहभागातून आम्ही हा घेतलेला आहे. प्रत्येक जो आमच्या टिळक रोडचा शॉप ओनर असेल किंवा ज्यांचे त्या या ठिकाणी ज्यांचे दुकानं किंवा ज्यांचे काही ऑफिस वगैरे, तर प्रत्येकाने जबाबदारी घेतली की आम्ही ह्या प्रत्येक झाडाची संगोपन करणार, प्रत्येक झाडाला पाणी देणार. आणि इथे आम्ही आता 1000 बोगनवेल लावलेले आहेत. तर बोगनवेलचं असं आहे की याला विविध कलरचे फुलं येतात. गुलाबी कलर येतो, पिवळा कलर येतो, पांढरा कलर येतो. त्यामुळं रोडची ही शोभा चांगल्या प्रकारे वाढणार आहे. 2021-22 मध्ये भैयांनी आम्हाला हा रोड कॉन्क्रीट करून दिलेला होता. त्यावेळेस पासून आमची सर्व टिळक रोड वासियांचं चाललं होतं की इथं आपण काही ना काही सुशोभीकरण वगैरे असं करण्यात यावं म्हणून, पण ते होत नव्हतं. पण मागच्या हप्त्यात भैयांनी आम्हाला कळलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही सर्वजणांनी मिळून हा प्रोग्राम हाती घेतला. आता यानंतर आमचा हा जो रोड आहे नगरमधला सर्वात मॉडेल रोड होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.